स्तरावर भरण्याचं पत्र आलेलं आहे 3 तारखेला संचालकांचं. म्हणजे काम सुरू झालेलं 28 तारखेपर्यंत शाळांचं स्वयंमूल्यांकन करायला सांगितलेलं आहे. आणि त्या स्कॉपच्या 3 तासिका आपल्या या प्रशिक्षणामध्ये आहेत. त्या जर आपण इथं व्यवस्थित समजून घेतल्या तर आपल्याला शाळा स्तरावर अधिक सोयीचं होईल. आणि त्याच्याबरोबरच आता जी पुढची तासिका आहे, पुढे तासिका आहे क्षमता आधारित मूल्यांकन, क्षमता आधारित अध्ययन अध्यापन आणि क्षमता आधारित मूल्यांकन. हा काय दृष्टिकोन आहे म्हणजे तो पण आपण समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यानुसार आपल्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये बदल अपेक्षित आहे. आणि एक HPC नवीन संकल्पना आहे, नाव आपण ऐकलेलं असेल, होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड म्हणून. जसं आपण CC मध्ये विद्यार्थ्यांचं मूल्यांकन करतो आकारिक आणि संकलित, आता त्याच्यामध्ये काही बदल अपेक्षित आहेत आणि विद्यार्थ्यांचं 360 डिग्री समग्र मूल्यांकन झालं पाहिजे असा दृष्टिकोन त्याच्यामध्ये मांडलेला आहे. ह्या सर्व बाबी जर आपण चांगल्या पद्धतीने समजून घेतली अपेक्षा आहे, त्या अनुषंगाने आमचे सुलभ आपल्याशी सर्व तासिकांवर विचारून साधतील आणि आपण ते अधिक चांगल्या पद्धतीने पुढे आपल्या शाळा स्तरावर अंमलात आणावं अशी. आणि आता प्रत्यक्ष शाळा स्तरावर त्याचं काम सुरू झालेलं आहे. शाळांपर्यंत पत्र पोहोचले असतील BOचे आपल्या, कारण 28 तारखेपर्यंत स्कॉपनुसार शाळांचं अंतर्गत मूल्यमापन करायचं आहे. जसं आपण शाळा सिद्धीमध्ये अगोदर करत होतो, आता त्याच्यामध्ये काही बदल करून ते नव्याने केंद्र शासनाच्या सूचनेनुसार सुधारित आपल्यासमोर आलेला आहे. तर हे जे सर्व विषय आहेत